आणखी एक आर्टिकल आपल्याला या मेंडेलियन जेनेटिक्स संदर्भात स्टडी करायचा आहे आणि तो क्रॉस आहे बॅक क्रॉस. आतापर्यंत आपण F1 मध्ये मिळालेले जे प्लांट आहेत त्यांचा क्रॉस F1 च्याच दुसऱ्या प्लांट बरोबर केला, म्हणजे सेल्फिंग केलं. जेनेटिकली सिमिलर इंडिव्हिज्युअल मध्ये क्रॉस आपण केला, त्याला सेल्फिंग किंवा इनब्रीडिंग म्हणतो. परंतु इथं आपण तसं करणार नाहीये. इथं काय करणार आहे, F1 इंडिव्हिज्युअल F1 जनरेशन मध्ये मिळालेल्या प्लांटचा क्रॉस त्याच्या इनिशियल पॅरेंट बरोबर करणे म्हणजे बॅक क्रॉस. आता याच्यामध्ये पॅरेंट कोणता निवडता यावरून दोन टाईप केलेले आहेत. एक आहे डॉमिनंट बॅक क्रॉस आणि दुसरा आहे रेसेसिव्ह बॅक क्रॉस. When F1 individuals are crossed with any one of its parent, it is called as back cross. It is of two types. When F1 generations are crossed with its dominant parent, it is called as dominant back cross. And when F1 crossed with its recessive parent, it is called as recessive back cross. बघूया आपण वन बाय वन. आता सुरुवातीला बघूया डॉमिनंट बॅक क्रॉस कसा करता येतो. तो डॉमिनंट बॅक क्रॉस, समजा आपण हाईट ही कॅरेक्टर विचारात घेऊया. मोनो हायब्रिडचं एक्झाम्पल विचारात घेऊ. हाईट मध्ये आपल्याला माहिती आहे प्युअर टॉल पी प्लांटचा क्रॉस प्युअर डॉर्फ पी प्लांट बरोबर करायचा. फिनोटाइप इकडं कॅपिटल टी, इकडं स्मॉल टी हे असतील त्याचे जीनोटाइप. ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल टी, ऑल गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल टी जीन ओनली. आणि हे कंबाईन झाल्यानंतर F1 मध्ये मिळणार कॅपिटल टी स्मॉल टी टॉल F1 जनरेशन. F1 जनरेशन. आतापर्यंत आपण काय करत होतो, कॅपिटल टी स्मॉल टी इंटू कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे त्यांच्यात क्रॉस करत होतो. परंतु डॉमिनंट बॅक क्रॉस मध्ये आपण काय करणार, F1 जनरेशनचा क्रॉस त्याच्या डॉमिनंट पॅरेंट बरोबर करणार आणि डॉमिनंट पॅरेंट आहे कॅपिटल टी टॉल. इकडं गॅमेट्स किती टाईपचे बनतील, टू टाईपचे. 50% कॅपिटल टी कंटेनिंग 50% स्मॉल टी कंटेनिंग असतील. आणि इकडं मात्र सर्व गॅमेट कॅपिटल टी, एकाच प्रकारचे जीन्स आहेत त्यामुळे एकाच प्रकारचे गॅमेट बनले. आता हे गॅमेट आपण पुनिट स्क्वेअर मध्ये मांडून घेऊ. आता इथं 4 काढायची गरज नाही तसं तर.
एका प्लांटचे गॅमेट या साईडनं मांडून घ्या, कॅपिटल टी स्मॉल टी, आणि दुसऱ्या प्लांटचे सर्व गॅमेट कसे आहेत, कॅपिटल टी कंटेनिंग आहेत. काय येईल, कॅपिटल टी स्मॉल टी, सॉरी कॅपिटल टी, आणि इकडं कॅपिटल टी स्मॉल टी. हे सुद्धा टॉल आहे, हे सुद्धा टॉलच आहे. What it indicates? In F1 generation, only one type of plants are obtained in dominant backcross. इतर रेशो मिळत नाही, एकाच टाईपचे प्लांट मिळतात. मग तुम्ही मोनो हायब्रिडचा रेफरन्स घेतला तरी असंच मिळणार. तुम्ही म्हणाला आम्ही डायहायब्रिडचा रेफरन्स घेऊन बघू का, बघू शकता. आपण बघू डायहायब्रिडचा रेफरन्स घेऊन काय होतंय. आपण डायरेक्ट एक्झाम्पल घेऊ पुढचं काय ते. समजा आपण मगाचंच एक्झाम्पल येलो राऊंड, ग्रीन रिंकल्ड, हे काय असणार, फिनोटाइप. कॅपिटल वाय, कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर, स्मॉल वाय, स्मॉल वाय, स्मॉल आर, जीनोटाइप. ऑल गॅमेट्स कंटेनिंग कॅपिटल वाय, कॅपिटल आर. इकडं ऑल गॅमेट्स कंटेनिंग स्मॉल वाय, स्मॉल आर गॅमेट्स. आणि हे कंबाईन झाल्यानंतर कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर, येलो राऊंड F1. हे आपल्याला माहीतच आहे. आता इथं आपण काय करणार आहे, सेल्फिंगच्या ऐवजी कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर इंटू सेल्फिंगच्या ऐवजी आपण काय करणार आहे, डॉमिनंट पॅरेंट घेणार आहे. कोणता आहे, हाय. म्हणजे कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल आर. इकडं गॅमेट्स किती टाईपचे बनणार, 4 टाईपचे. कॅपिटल वाय, स्मॉल वाय, हे कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. आणि इकडं गॅमेट्स सगळे कसे, एकाच टाईपचे, कॅपिटल वाय, कॅपिटल आर कंटेनिंग. आता हे स्क्वेअर मध्ये मांडून घेऊ आपण. एका साइडला एका पॅरेंटचे गॅमेट कॅपिटल वाय, कॅपिटल आर, कॅपिटल वाय, स्मॉल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. आणि या साइडला कॅपिटल वाय, कॅपिटल आर. वापरा लॉ ऑफ प्रोबॅबिलिटी. काय होईल, कॅपिटल वाय, कॅपिटल आर. इकडं कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. इकडं कॅपिटल वाय, कॅपिटल आर. इकडं कॅपिटल वाय, कॅपिटल आर, स्मॉल आर. हे सगळे प्लांट कसे आहेत, येलो राऊंड. हे पण येलो राऊंड, हे पण येलो राऊंड, आणि हे पण येलो round. So in F2 generation, with the help of or with reference to dihybrid or monohybrid, conclusion is only one type of plants are obtained. एकाच प्रकारचे प्लांट बनतात.
So what is the result of dominant back cross? Only one type of plants are obtained. त्यानंतर आपण स्टडी करू याच्या पुढचा रेसेसिव्ह बॅक क्रॉस. रेसेसिव्ह बॅक क्रॉस या क्रॉसलाच आणखी एक नाव दिलंय, टेस्ट क्रॉस. When F1 generations are crossed with its recessive parent, it is called as recessive back cross. जर F1 जनरेशनचा क्रॉस रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर केला तर त्याला आपण म्हणतो रेसेसिव्ह बॅक क्रॉस, किंवा रेसेसिव्ह बॅक क्रॉसलाच आपण टेस्ट क्रॉस असंही म्हणतो. पुन्हा एक्झाम्पल, मगाशी जे एक्झाम्पल घेतले तेच एक्झाम्पल आपण घेऊ विथ द हेल्प ऑफ मोनो हायब्रिड रेशो. आता मोनो हायब्रिड मध्ये डायरेक्ट आपण काय करू, F1 घेऊ. F1 मध्ये काय मिळालंय, कॅपिटल टी स्मॉल टी टॉल F1 मध्ये मिळालेला आहे. या कॅपिटल टी स्मॉल टी चा क्रॉस स्मॉल टी म्हणजे हा काय आहे, रेसेसिव्ह पॅरेंट. बरोबर केला. काय मिळेल, गॅमेट इकडं दोन टाईपचे, कॅपिटल टी स्मॉल टी, इकडं मात्र सर्व गॅमेट स्मॉल टी कंटेनिंग. पुन्हा इथं लॉ प्रोबॅबिलिटी वापरा. कॅपिटल हे कॅपिटल टी स्मॉल टी, इकडं स्मॉल टी, कॅपिटल टी स्मॉल टी 50% plants are tall and 50% plants are dwarf or short in F2 generation. So ratio becomes, त्यामुळं 50-50 प्लॅन्ट मिळतात, म्हणून त्याला रेशो काय मिळेल, 1:1. 50% टॉल आणि 50% डॉर्फ म्हणजे दोन्ही टाईपचे प्लॅन्ट 1:1 या रेशो मध्ये मिळाले. मोनो हायब्रिडचा रेफरन्स घेतल्यावर असं मिळालं. आता डायहायब्रिडचा रेफरन्स घेऊन बघूया काय मिळतं ते. विथ द हेल्प ऑफ डायहायब्रिड डायरेक्ट आपण आता कॅपिटल वाय स्मॉल वाय कॅपिटल आर स्मॉल आर, सेल्फिंगच्या वेळचं हे हायब्रिड F1 इनटू स्मॉल वाय स्मॉल आर हे प्लॅन्ट घेतलंय. हे काय, रेसेसिव्ह आहे. इकडं 4 टाईपचे गॅमेट मिळणार, कॅपिटल वाय कॅपिटल आर, कॅपिटल वाय स्मॉल आर, स्मॉल वाय कॅपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर, आणि इकडं फक्त स्मॉल वाय स्मॉल आर. आता हे आपण स्क्वेअर मध्ये मांडून घेऊ. कैपिटल वाय कैपिटल आर कैपिटल वाय स्मॉल आर स्मॉल वाय कैपिटल आर स्मॉल आर, इकडं स्मॉल वाय स्मॉल आर. हा गॅमेट या बरोबर कंबाईन झाला तर कैपिटल वाय कैपिटल वाय स्मॉल वाय कैपिटल आर स्मॉल आर, इकडं कैपिटल वाय स्मॉल आर स्मॉल आर, त्यानंतर स्मॉल वाय कैपिटल आर, स्मॉल वाय स्मॉल आर,
म्हणजे हे कसं आहे, येलो राऊंड एक मिळालं. हे कसं आहे, येलो रिंकल्ड एक मिळालं. हे कसं आहे, ग्रीन राऊंड एक. आणि हे कसं आहे, ग्रीन रिंकल्ड हे पण एक. 1:2 1:2 1:1. आता इथं येलो किती आहेत टोटल 2, ग्रीन किती आहेत टोटल 2, 2:2 म्हणजेच 1:1. त्याबरोबर राऊंड किती आहे टोटल, 2, रिंकल्ड 2, 2:2 म्हणजेच 1:1. तेव्हा तुम्ही मोनो हायब्रिडचा रेफरन्स घेतला काय, डायहायब्रिडचा रेफरन्स घेतला काय, त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. हेच यातून मिळालेलं कन्क्लुजन आहे. मग हा टेस्ट क्रॉस जो आहे याचा इम्पॉर्टन्स काय मग, इट इज यूज्ड टू फाइंड आउट द प्युरिटी ऑफ F1 जनरेशन. एखादं अननोन प्लांट तुम्हाला दिलं तर त्याचे जीनोटाइप काय फाइंड आउट करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. फाइंड आउट द जीनोटाइप. आणि एखादं प्लांट जे आहे ते होमोझायगस आहे का हेटेरोझायगस आहे हे फाइंड आउट करण्यासाठी या टेस्ट क्रॉसचा, म्हणजे तुम्हाला अननोन प्लांट दिलंय त्याचा क्रॉस रेसेसिव्ह पॅरेंट बरोबर करा, तुम्हाला जे कन्क्लुजन्स मिळतील त्यावरनं काढता येईल की हे प्लांट प्युअर आहे का हायब्रिड आहे, त्याचे जीनोटाइप काय आहेत तेही काढता येईल. इट इज यूज्ड इन क्रॉप इम्प्रूव्हमेंट इन प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंग मध्ये क्रॉप इम्प्रूव्ह करण्यासाठी टेस्ट क्रॉसचा उपयोग केला जातो. आणि नवीन नवीन सुपेरियर व्हरायटी आपण प्लांट ब्रीडिंग मध्ये करतो त्यासाठी या क्रॉसचा वापर करता येतो. एखाद्याची प्युरिटी चेक करायची, आपण काय पाहून सांगू शकत नाही हे प्लांट प्युअर आहे हे प्लांट हायब्रिड आहे हे सांगू शकत नाही. त्यामुळे प्युरिटी चेक करण्यासाठी याचा वापर करता येतो. होमोझायगस आहे का हेट्रोझायगस आहे, त्याचे जीनोटाइप काय आहेत यासाठी टेस्ट क्रॉसचा वापर केला जातो. सो टेस्ट क्रॉस इज मोस्ट इम्पॉर्टंट क्रॉस इन बॅक क्रॉस. देन लास्ट concept of this Mendelian genetics. Concept of factor. या चॅप्टर मध्ये आतापर्यंत बऱ्याच ठिकाणी फॅक्टर शब्द आलेला आहे. तर तो फॅक्टर नेमका काय आहे मेंडेलियन जेनेटिक्स प्रमाणे. ज्यावेळी मेंडेल क्रॉस करत होता त्यावेळी त्याला लक्षात आलं काय, समथिंग प्रेझेंट इन गॅमेट विच कंट्रोल्स अ पर्टिक्युलर कॅरेक्टर. ज्यावेळी तो क्रॉस करत होता त्यावेळी त्याला लक्षात आलं की त्या गॅमेट मध्ये काहीतरी असं आहे की त्यामुळं पर्टिक्युलर कॅरेक्टर कंट्रोल केली जाते. बट ड्यू टू लिमिटेशन्स इन सायंटिफिक प्रोग्रेस ही वॉज अनेबल टू एक्सप्लेन व्हॉट इज दॅट समथिंग. ही कॉल्ड दॅट समथिंग ॲज फॅक्टर, डिटरमायनर, युनिट, कॅरेक्टर असं त्याला नाव दिलं. बट इन मॉडर्न जेनेटिक्स, according to in Mendelian genetics, capital T is a factor of tall, small t is a factor of dwarf. But in modern genetics,
capital T is a gene of tall, small t is a gene of dwarf. तेव्हा मेंडेलच्या जेनेटिक्समध्ये फॅक्टर शब्द ज्याच्यासाठी वापरला आजच्या जेनेटिक्समध्ये त्यालाच आपण म्हणतो जीन. सो कॅपिटल टी इज अ जीन ऑफ टॉल, स्मॉल टी इज अ जीन ऑफ डॉर्फ. जीन ही टर्म कुणी यूज केली तर जॉन्सन या सायंटिस्टने जीन ही टर्म यूज केली. व्हॉट इज जीन? इट इज अ फ्रॅगमेंट ऑफ DNA, piece of DNA which controls a particular character. हा एक DNAचा फ्रॅगमेंट आहे, पीस आहे, तुकडा आहे की जो एक कॅरेक्टर कंट्रोल करतो. अ सेगमेंट ऑफ DNA which controls a particular character called as जीन. आणि हे जीन कशावर असतात तर ते जीन असे क्रोमोसोम वरती लाईन मध्ये असतात, लिनियर फॅशन मध्ये अरेंज केलेले असतात. जीन आज त्यालाच आपण जीन म्हणतो, परंतु मेंडेलच्या काळामध्ये जीन शब्द वापरला जात नव्हता. त्यामुळं मेंडेल त्याला काय म्हणत होता? फॅक्टर. So this is about Mendelian genetics.